हॅलो एव्हरीवन, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, संध्याकाळच्या कामाला मला सुरुवात झालेली आहे माझी। तर सगळ्यात अगोदर काय केलं, दुपारी थोडेसे भांडे होते, वेदांचा टिफिन आणि आमच्या दोघांचे जेवण केलेले ताट ते होते। तर सगळ्यात अगोदर ते धुवून घेतलेले आहेत भांडे। आणि नंतर मग दुपारी फ्रीज मधून शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची होती मला। त्यासाठी शेंगा मी ऑलरेडी कट केलेल्या होत्या फ्रीज मध्ये ठेवतानाच, तर मग त्या काढून ठेवल्या म्हणजे रूम टेम्परेचरवर येतील त्यासाठी आणि मग करायला घेता येतात। तर अलीकडच्या साईडला बघा मस्त भाजी बनवलेली आहे काळ्या चटणीमध्ये, काळा मसाला टाकून, आणि पलीकडच्या साईडला राईस टाकलेला आहे। तर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, तर मीठ टाकून घेते मी आणि शेंगाला एकदा हलवून घेतलं म्हणजे खालच्या वरी पूर्ण सगळीकडनं शिजतात छान शेंगा त्यामुळे। तर मीठ टाकल्याच्या नंतर एकदा स्टर करून घेते, कारण कसं तांदूळ टाकल्या एकदम तळाला जाऊन बसतात आणि चिटकतात कढईला, तर करपतात, त्यासाठी एकदा हलवून घेते म्हणजे एकदा मोकळे झाले का छान बॉईल होत राहतात। तर नंतर बघा भाज्या वगैरे करण्याच्या अगोदर मी काय केलं, पीठ मळून घेतलं होतं, कारण पीठ छान भिजेल भाज्या शिजेपर्यंत, त्यासाठी सगळ्यात अगोदर पीठ मळून घेतलं आणि नंतर भाज्या किंवा राईस हे सगळं केलेलं आहे। आणि मग भाज्या राईस झाल्याच्या नंतर वेळ होता आणि मग अशी म्हटलं मी भांडे वगैरे धुवून ठेवलेले होते, ते रॅकला लावायचे होते। तर वेळ होता, तर म्हटलं चला या वेळेचा इकडे उपयोग करू, म्हणून मग रॅकला लावायला भांडे घेतलेले आहेत मी। तर जास्त काही नव्हते, थोडेच होते, म्हणूनच मी ठेवले होते मगाशी धुवायचे, कारण सारखं सारखं खूपच कंटाळा येतो। पण मी काय करते नेहमीच, केव्हाही थोडे जरी भांडे असले 2-3 तरी लगेच धुवून घेते, कारण कसं एकदाच जास्त पडले का मग कंटाळा येतो आणि बेसिन मध्ये छान पण वाटत नाही ते भांडे वगैरे असलं का असं, आणि चिलट वगैरे पण होतात, त्यामुळे जेव्हाचे तेव्हा थोडे चहाचे जरी असले तरी मी लगेच धुवून घेते। तर मला बेसिन मध्ये बघवतच नाही तसे भांडे। ते पुस्तक ते ठेव ना बाळामध्ये, अभ्यास करायचा नसला तर ठेवून दे मध्ये, होमवर्क कम्प्लीट करून घे आणि बॅग ठेवून दे वर पूर्ण आवरून। चल ते आयडी कार्ड पेन्सिल उचल पटपट, पसारा पूर्ण करून ठेवलास काय। नंतर भाज्या तर शिजतच होत्या आणि माझे बाकीचे पण कामं झालेले होते। तर कढी बनवायची होती मला, तर त्यासाठी मग दही घेतलं तांब्यामध्ये, नंतर त्यामध्ये थोडीशी हळदी आणि बेसन पीठ टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे रवीने, आणि तांब्यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे कसं तांब्यामध्ये छान हलवता येतं, नाही तर बाकी पातेलेमध्ये वगैरे घेतलं तर पूर्ण शिंतोडे उडतात आणि किचन ओटा खराब होतो, त्यामुळे मग तांब्यामध्ये घेऊन हलवलं आणि थोडंसं विरजण काढून ठेवलेलं आहे, दही लावायचे मला त्यासाठी। नंतर बघा विरजण वगैरे तर काढून ठेवलं, नंतर कपडे वाळलेले होते, जेवढे वाळले होते तेवढे घेऊन आले घरामध्ये। आणि वेदांचं इकडे चालू होतं बघा, त्याने पूर्ण पसारा कसा ठेवलेला आहे, घेतो अभ्यास वगैरे करायचा आहे म्हणून घेतो, पण करत काही नाही आहे तसं ठेवून देतो सगळा पूर्ण। नंतर भाज्या झाल्या उतरून ठेवल्या आणि चपात्या करायला घेतलेल्या आहेत मी, कारण नंतर मला कढी पण करायची बाकी आहे। तर एक गॅस रिकामा झाला की मी चपात्या करायला घेतल्या, अगोदर चपात्या लाटून घेतल्या आणि 3च चपात्या करायच्या होत्या मला, कारण राईस केलेला आहे वेदांसाठी त्यामुळे। आणि मग चपात्या बनवता बनवता बघा झालेल्या आहेत, आणि नंतर फायनली सगळ्यात शेवटी कढी घेतलेली आहे करायला, शेवटी घेतलेली आहे कारण कसं लवकर करून पण उपयोग नाही, गरम गरमच कढी छान होते। आता सुद्धा गारच होणार आहे, पण मी नंतर आता जेवायच्या वेळेस एकदा गरम करून घेते, त्यामुळे आता करून घेते म्हणजे मला किचन ओटा वगैरे क्लीन करायला मोकळं होतं, नाही कसं एक पुन्हा किचन ओटा वगैरे नंतर जेवण झाल्याच्या नंतर करायला खूप जड जातं, म्हणून मी स्वयंपाक झाल्या झाल्या ते करून घेते अगोदर। तर बघा फोडणी टाकलेले मस्त लसूण, जिरे, मोहरी, कढीपत्ता हे सगळं टाकून आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून हलवून घेतलेलं आहे मस्त। तर अशी झालेली आहे माझी कढी सुद्धा बघा। नंतर सगळं आवरून घेतलं, सगळा स्वयंपाक झाला आणि सगळ्यात शेवटी आहे बारीक किचन ओटा साफ करण्याची। तर बघा किचन ओट्यावर मी अगोदर भांडे धुण्यासाठी जे आपण लिक्विड यूज करतात, तर तेच मी लिक्विड किचन ओटा क्लीन करण्यासाठी यूज करते। तर काय करते, एका बॉटलमध्ये लिक्विड घेते आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून त्याचं असं लिक्विड तयार करून घेते, असं एकदम रेडीमेड जसं भेटतं तसं, आणि याने किचन छान निघतं। मला मी वेगवेगळे किचन क्लीनर ट्राय करून बघितले आहेत मला, पण ते आवडलेले नाहीत, मग हे मी ट्राय केलं होतं, पण ह्याने छान मला रिझल्ट आलेला आहे। तर अगोदर अलीकडचा मी पूर्ण भाग क्लीन करून घेतला, नंतर पलीकडचा सगळा पसारा उचलून मला अलीकडे ठेवायचा होता, गॅसवरचे कढया वगैरे सगळं अलीकडे ठेवून घेते म्हणजे इकडचा भाग साफ करता येतो मला राहिलेला गॅसचा वगैरे। तर त्यामुळे कसं असं सेक्शन करून जर केलं तर होतं। फायनली पूर्ण किचन वगैरे क्लीन झालेलं आहे, सगळं आवरून घेतलं।
इकडे बघा कढी रेडी आहे. नंतर यामध्ये आहे राईस आणि यामध्ये आहे मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. किचन क्लिनिंग वगैरे सगळं आवरलेलं आहे माझं. आणि चपात्या फक्त 3 बनवल्यात मी. आणि मला पाहिजे जेवण सांग ना. आणि वेदला पाहिजे जेवण. आणि आता वेदांतला पाहिजे जेवण. सो त्याचं चालू आहे आता. थांब मला झाडून घेऊ दे मग नंतर येते. गरम गरम राइस खाना चाहिए. गरम गरम दाल खाना चाहिए. बरं ते थंड झालं का खाऊन घे पटकन. तर बघा वेदांतला भूक लागली होती. त्याला त्याचं फेवरेट आहे कढी आणि भात. त्याने सांगितलं होतं मला बनवायला. तर त्यामुळे आता बनलेलं तयार तर झालेलं आहे. मग आता त्याला संध्याकाळपर्यंत म्हणजे आमच्या जेवणाची वेळ होईपर्यंत कंट्रोल होईना. सो त्याला जेवायला दिलेलं आहे. त्याचं फेवरेट आहे कढी आणि भात. सो त्यामुळेच मी केलेलं आहे. मला फक्त शेवग्याच्या शेंगा चपाती आणि कढी करायची होती. कढी फक्त प्यायला करायची होती जेवणाबरोबर. पण वेदांत म्हटला मला राईस पाहिजे कढी बरोबर. सो त्यासाठी मग मी राईस बनवला आहे. आजचं जेवण त्याचं फेवरेट आहे. हो ना वेदांत? आर यू हॅपी? ओके फिनिश इट. ओके गरम गरम खातो. हा गरम गरम खा. पाऊस आला आताच. पाऊस आला की गरम गरम खावं लागते का? बरं. मस्त चहा कॉफी पिवा लागते. हॉट कॉफी. चहा. हा पावसामध्ये काय होतंय मग तसं? फ्रेश होतंय मूड. हो का? बरं. काढ आता तुझं. छान झालं का ते? छान झालंय का? तू टेस्ट कर. नको आय डोंट वॉन्ट. आधी टेस्ट करू. नको खा तू. खा तुझं आटप पटकन. बरं. तर बघा आता 6 वाजलेले आहेत. तर आता लावून घेते दिवा लगेच. अरे मध्ये मध्ये कर नको तसं. सरक दिसू दे ना. मम्मी मी हे लावणार आहे. नको नको ते नाही. नाही ते नसते म्हंटल ना. नाही इथं जे कर चल. नाही मला हेच लावायचं. नाही जे करून घे तू पण. तू जेवायला होतास ना इकडे कशाला आलास मध्ये मध्ये करायला? मी हे लावणार. नको म्हंटलंय तर नको वेदांती. आता गुरुवारी लावायचं असतंय ते. आज नाही गुरुवारी. आता आम्ही ठेवलं. मी लावणार आहे बघ. तू नको लावू. एक काडी दे बरं. थांब रे थांब. काडी दे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. स्वामी समर्थ महाराज म्हण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ठेव आता इथं खाली. ठेव खाली. इथं ठेवा लागते. बाय गणपती बाप्पा. तर वेदांची पूजा झाली बघा. मस्त आरती करून जेवता जेवता आला इकडे. कोणत्याही कामामध्ये मध्ये मध्ये त्याला करायचंच असते. बरं हा खा तू जेवण करून घे. आणि मला उद्याच्या सकाळसाठी टिफिनसाठी शेंगा फ्रीज मधून काढायच्या होत्या. तर मग वालाच्या शेंगाची भाजी मला बनवायची होती. धुवून तर ठेवलेल्या होत्या पण निवडून ठेवायच्या बाकी होत्या. आणि मग मी संध्याकाळी आदल्या दिवशीच उद्या जे करायचं आहे ते बाहेर काढून ठेवते. म्हणजे सकाळपर्यंत कसं रूम टेम्परेचरवर येतं आणि करायला येतं. मग त्यासाठी काढून ठेवायचं. निवडून ठेवायचं. शेंगा असतील तर निवडायच्या. भाज्या वगैरे असतील तर कट करून ठेवायच्या. म्हणजे सगळ्या भाज्या नाही कट करून ठेवू शकत आपण. मोजक्याच असं काही करून ठेवतो. पालेभाज्या वगैरे असं. आणि शेंगा तर निवडाव्याच लागतात समजा. त्यात काही विषयच नाही. तर बघा वालाच्या शेंगा काढून ठेवल्या मी. आता नंतर निवडून घेते वेळ मिळेल तेव्हा. हे आले नंतर बघा. आणि हे आल्याच्या नंतर आमच्या दोघांचा चहा आहे. तर बघा मस्त फ्रेश वाटते असं किचनमध्ये आवरून वगैरे घेतल्याच्या नंतर सगळं फ्रेश वाटते त्यासाठी. आणि कसं मी केव्हाही जेवण झाल्याच्या नंतर
स्वयंपाक झाल्याच्या नंतर लगेच किचन ओटा आणि स्वयंपाकाचे पडलेले भांडे लगेच धुवून घेते. नंतर कसं आल्याच्या नंतर ह्यांचा टिफिन वगैरे अजून पडतोच, पण ते नंतर जेवणाचे भांडे धुताना धुवून घेते. आता जेवढे पडले स्वयंपाकाचे वगैरे तेवढे धुवून घ्यायचे, म्हणजे जास्त बेसिन गच्च भरत नाही त्यासाठी. आणि बघा चहा ओतून घेतला, लगेच चहाच्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि पक्कड थोडीशी चहामध्ये बुडालती, तर ती सुद्धा धुवून ठेवली. आमच्या वेळेस पण नव्हतं, होतं बाबा आमच्या वेळेस, तुम्हाला पण असेल. तर बघा शेंगा मगाशी काढल्या होत्या, निवडून ठेवलेल्या आहेत. आणि हे दोघे गेलेले आहेत बाहेर, दूध संपलं आहे तर ते दूध आणायला गेलेले आहेत, वेदांत आणि वेदांचे पप्पा. मच्छरचा खूप आता मच्छर येण्याचा टाइम झालेला आहे. अंधार पडलाय चांगलाच. बघा दरवाजा पुढं करते, नाही तर खूप मच्छर येतात मध्ये. चलता पण येई नाही मला, बसून बसून शेंगा निवडायला बसले होते तर पायाला एवढ्या मुंग्या आल्यात, चालायला पण येई नाही व्यवस्थित. मच्छरचं ऑन केलं जरा, हे बाहेर गेलेत दोघे. खूप वास येतो याचा पण पर्याय नाही, काही ना काही ऑप्शन बघावेच लागतात. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, असं काम आहे ह्याचं सगळ्यांचं. नंतर फायनली जेवणाची वेळ झालेली आहे. 7, 7:30, 8 या वेळेमध्येच आमचं जेवण होतं मोस्टली, जास्तीत जास्त तर 8 पर्यंत. तर आज 7:30ला बसलेलो आहोत आम्ही जेवायला. आणि जेवणाचा मस्त बेत, कढी, शेवग्याच्या शेंगाची भाजी, चपाती, भात असं मस्त आहे. आणि आमच्या ह्यांना पण वाटलं 2-2 भाज्या कसं काय बनवल्यात आज, कारण मी एकच भाजी बनवते, रोज रोज 2 भाज्या बनवत नाही. पण आज एक कढी आहे एक्स्ट्रा, त्यामुळे त्यांना वाटलं. पण कधीतरी ठीक आहे, छान वाटतं असं. तर मग बघा माझं बाकीचं मी ट्रायपॉडला फोन लावत होते, तोपर्यंत ह्यांनी वाढायला वगैरे चालू केलेलं आहे. वेदांतला दिलेलं आहे वाढून. तर सगळ्या शेवटी बघा भांडे खूप पडले होते, कारण जास्त जेवण बनवलं का भांडे पण जास्तच पडतात. म्हणजे मी स्वयंपाकाचे भांडे तर मगाशी धुतलेलेच होते, पण कढया वगैरे थोड्याशा राहिल्या होत्या. आणि ज्या भांड्यात जे बनवलंय ते राहिलेलं होतं. स्वयंपाकाचे म्हणजे काय, आपण फक्त पीठ वगैरे मळलेलं धुवून घेऊ शकतो, बाकीचं तसंच राहतात. नंतर चहाचे होते, नंतर ह्यांचे टिफिन होते, त्यामुळे मग भरपूर भांडे दिसत होते. पण मी जेवण केलं की लगेच धुवायला घेतले. तिकडे वेदांचा आणि ह्यांचं फोनवर बोलणं चालू आहे, आईचा फोन आलेला होता. तर मग असं करता करता माझं पूर्ण काम आवरलेलं आहे. आता धुवून घेते आणि नंतर रॅकला लावणार आहे. पूर्ण पाणी त्यामधलं नितळल्याच्या नंतर लावून घेते रॅकला, कारण सकाळी मी लावत नाही, संध्याकाळीच लावून घेते. सकाळी कसं वेदांत ते झोपलेले असतात दोघ जण, मग नंतर काही मला घ्यायचं असलं का लगेच वाजतात भांडे आणि मग त्यांची पण झोपमोड होते. त्यामुळे मग आता थोड्या वेळानं लगेच मी रॅकला सुद्धा लावून घेत असते. रोज पण असंच करते मी, सकाळी सकाळी. आणि भांडे कसं सकाळी सकाळी लागतात तेवढे ह्या बास्केटमध्येच असतात ठेवलेले, आणि कसं सापडत बसावं लागते कोणती वस्तू कुठे. त्यामुळे मग रॅकला लावून घेतलेले असले का पटकन होतात. मग हे सोपं वाटतं मला, थोडा वेळ पाणी जाऊ द्यायचं आणि नंतर मग रॅकला लावून घ्यायचे. असं सोपं जातं. नंतर सगळ्या शेवटी बदाम भिजवायचे होते आमच्या तिघांसाठी. तर तिघांचे 5-5 असे 15 बदाम मी भिजायला घालते. तर असं होतं माझं आजचं रुटीन. संध्याकाळचं 4 वाजल्यापासूनचं रुटीन होतं. हे तुम्हाला बघायला नक्की आवडेल. आणि जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक